नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार आपले स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याचे नाव आहे बोट आणि प्रवाह। खरं तर बोट आणि प्रवाह हा वेळ वेग अंतर या चॅप्टरचा एक भाग असून कालपर्यंत आपण रेल्वेचा अभ्यास केला होता। तर आज आपण बोटीचा अभ्यास करणार आहोत। बोट पाण्यातून कशा प्रकारे चालते, प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि संथ पाण्यात बोटीचा वेग काय असतो, हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत। मी तुम्हाला एका उदाहरणावरून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो। समजा 3 मुले आहेत, तिघेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात। त्यातील पहिला मुलगा, ज्याला घरच्याचा खूप सपोर्ट आहे, तू स्पर्धा परीक्षा कर म्हणजे स्पर्धा परीक्षाच कर, मग त्यासाठी तुला जे क्लास हवे आहेत, तुला जे पुस्तकं हवे आहेत, सर्व आम्ही पुरवतो। त्यातलाच एक दुसरा मुलगा आहे, त्याला पण स्पर्धा परीक्षा करायची आहे, पण त्याच्या घरून काहीच सपोर्ट नाही, सपोर्टही नाही आणि विरोधही नाही। त्याला जे करायचं आहे तो स्वतः करेल, घरच्याचा विरोधही नाही आणि घरच्यांचा सपोर्ट पण नाही। तोच तिसरा मुलगा, त्याला पण स्पर्धा परीक्षा करायची आहे, पण अडचण एक आहे की त्याला घरचा खूप विरोध आहे। तू स्पर्धा परीक्षा करायचीच नाही, हा घरचा अट्टाहास आहे। तर या 3 मुलातून सर्वात आधी सक्सेस कुणाला मिळेल? जो स्वतः पण स्पर्धा परीक्षा करू इच्छितो आणि त्याला घरचा पण सपोर्ट आहे, तोच सर्वात पहिले सक्सेस होईल। समजा तुम्ही डोंगरावर जात आहे, चढताना तुमचा वेग काय असेल? कमी असेल, कारण जेव्हा आपण चढतो तेव्हा डोंगरावरून खाली येणारी हवा आपल्याला विरोध करत असते, तेव्हा आपला वेग हा कमी असतो। आणि तेच जर तुम्ही एखादी मैदानी प्रदेशात जात असाल, तिथून चालत असाल, तर तो जो सर्व वेग असतो तो तुमच्या एकट्याचा असतो, तेव्हा हवा तुम्हाला विरोधही करत नाही आणि सपोर्टही करत नाही। तिसऱ्या प्रकारात, समजा तुम्ही त्याच डोंगरावरून खाली उतरत आहे, तुमचा वेग काय असेल? जास्त असेल, कारण वरून येणारी हवा आणि तुमची चालण्याची दिशा ही एकच आहे। त्या प्रकारात ती हवाही तुम्हाला सपोर्ट करेल। पहिल्या प्रकारात तुम्ही वर चढताना वरून खाली येणारी हवा तुम्हाला विरोध करेल, त्या प्रकारात तुमचा वेग कमी होईल। दुसऱ्या प्रकारात तुम्ही मैदानात चालत आहे, तेव्हा तुमचा चालण्याचा वेग हा तुमचा स्वतःचा असेल, ना तुम्हाला हवा विरोध करेल ना सपोर्ट करेल। आणि तिसऱ्या प्रकारात तुम्ही वरून खाली येत आहे, म्हणजे वरून येणारी हवा ही पण तुम्हाला सपोर्ट करेल, त्या प्रकारात तुमचा वेग हा जास्त असेल। एका चित्रावरून समजावण्याचा प्रयत्न करतो। ही नदी आहे, हिचा प्रवाह खालच्या दिशेने येत आहे। ही बोट हिला वरच्या दिशेने जायचं आहे। या प्रकारात नदीच्या प्रवाहाचा बोटेला विरोध होईल। दुसरा प्रकार, हे संथ पाणी आहे, प्रवाहाची दिशा ना इकडे ना इकडे, स्टील वॉटर। या प्रकारात जेवढाही वेग असेल तो फक्त या बोटीचा असेल।
तिसऱ्या प्रकारात नदी वरून खाली येत आहे आणि बोट पण वरून खाली येत आहे. या बोटेला या नदीच्या प्रवाहाचा सपोर्ट मिळेल. पहिल्या प्रकारात विरोध असल्यामुळे बोटेचा ताशीवेग हा कमी असेल. दुसऱ्या प्रकारात जेवढा पण वेग असेल, कारण प्रवाह कुठलाच सपोर्ट करत नाही आणि विरोधही करत नाही, म्हणून जेवढा पण वेग असेल हा फक्त हा बोटेचा असेल. प्रवाहाच्या दिशेने या बोटेला प्रवाहाचा सपोर्ट मिळेल. म्हणजे या प्रकारात बोटेचा ताशी वेग अधिक प्रवाहाचा वेग दोघांची बेरीज होईल व बोटेचा वेग जास्त असेल. हे डाऊन अप्पर स्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, हे स्टील वॉटर संत पाणी, आणि हे डाऊन स्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने. हा प्रवाहाचा वेग. या प्रकारात वेग कमी असेल. इथे कमीही नाही आणि जास्तही नाही, इथे जास्त होईल. म्हणजे इथे जेवढा गॅप असेल तेवढाच गॅप इथे असेल. आणि हे सेंटर नेहमी सरासरी दाखवत असते. आता काही प्रश्न घेऊ म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल. प्रश्न पहिला, एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग ताशी 5 किलोमीटर आहे. प्रवाहाचा वेग ताशी 3 किलोमीटर आहे. तर संत पाण्यात व प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग काय असेल? हे अप्पर स्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, हे स्टील वॉटर संत पाणी, हे डाऊन स्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने. हा प्रवाहाचा वेग, म्हणजे इथे जितका वेग असेल हा आणि प्रवाहाचा वेग दोघांचा मिळून संत पाण्यातील वेग असेल. आणि या संत पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग हे दोन्ही मिळून प्रवाहाच्या दिशेने वेग असेल. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 5 किलोमीटर पर आवर, प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर पर आवर, 3 किलोमीटर पर आवर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेकडून संत पाण्यात जाताना नावेचा वेग वाढेल. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांची बेरीज होईल 8 किलोमीटर पर आवर. तेच संत पाण्यातून प्रवाहाच्या वेगाच्या दिशेने जाताना नावेचा आणि प्रवाहाचा वेग यांची बेरीज होईल 11 किलोमीटर पर आवर. संत पाण्यात बोटीचा वेग 8 किलोमीटर पर आवर. पण संत पाण्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाची बोटीला काहीच साथ मिळत नसते. त्यामुळे हा जेवढा वेळ असेल, हा जेवढा ताशी वेग असेल हा फक्त बोटीचा असेल. इथे
बोटीला प्रवाहाच्या वेगाची साथ आहे, त्यामुळे प्रवाहाचा वेग प्लस बोटीचा वेग या दोघांची पण बेरीज होईल. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग 11 किलोमीटर पर आवर असेल. तेच संथ पाण्यातून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना बोटीच्या वेगातून प्रवाहाचा वेग वजा होईल. 8 किलोमीटर मधून 3 किलोमीटर पर आवर मायनस केले 5 किलोमीटर पर आवर. म्हणजे रेल्वेमध्ये दिशा विरुद्ध असली की वेगांची बेरीज होत असते, पण बोटीच्या प्रकारात जर दिशा विरुद्ध असली तर वेगांची वजाबाकी होते, आणि जर दिशा समान असली तर वेगांची बेरीज होत असते. प्रश्न दुसरा, एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि संथ पाण्यातील वेग अनुक्रमे ताशी 7 किलोमीटर आणि ताशी 10 किलोमीटर असल्यास प्रवाहाचा आणि प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग काढा. अप्पर स्ट्रीम स्टील वॉटर, डाऊन स्ट्रीम. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने संथ पाण्यात प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 7 किलोमीटर पर आवर. संथ पाण्यातील 10 किलोमीटर पर आवर. या प्रश्नात जर 2 प्रकारच्या माहित्या दिलेल्या असेल तर पूर्ण गणित आपण सोडू शकतो. संथ पाण्यातून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना 2 वेगांची वजाबाकी होत असते. 10 - 7 3, म्हणजे प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर पर आवर असते. प्रवाहाच्या दिशेने जाताना संथ पाण्यातील बोटीच्या वेगाची आणि प्रवाहाच्या वेगाची नेहमी बेरीज होत असते. 10 + 3 13 किलोमीटर पर आवर. हा प्रवाहाचा ताशी वेग आणि ह्या प्रवाहाच्या दिशेने एका बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग अनुक्रमे ताशी 12 किलोमीटर आणि 20 किलोमीटर. तर प्रवाहाचा व बोटीचा वेग काय असेल? हे अप्पर स्ट्रीम स्टील वॉटर, डाऊन स्ट्रीम. प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी 12 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने ताशी 20 किलोमीटर. संथ पाणी म्हणजे या दोघांच्या मधात म्हणजे दोघांचीही सरासरी. बारा + 20 भागेला 2, 12 आणि 20 32 भागेला 2 16 किलोमीटर पर आवर. यातून हा वेग वजा 16 - 12 4. इथे पण 16 + 4 20.
नदीचा प्रवाह ताशी 8 किलोमीटर तर नावेचा वेग ताशी 12 किलोमीटर आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या दिशेने 2 तासात पार केले तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करायला नावेला किती वेळ लागेल? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने संथ पाण्यात प्रवाहाच्या दिशेने. नदीचा प्रवाह 8 किलोमीटर, हा प्रवाह ताशी 8 किलोमीटर. नावेचा वेग ताशी 12 किलोमीटर. नावेचा वेग म्हणजे संथ पाण्यातील वेग. हा पण 8 किलोमीटर पर आवर असेल. विरुद्ध दिशेने जाताना वेगांची वजाबाकी होईल. 12 वजा 8 4 किलोमीटर पर आवर. 12 अधिक 8 प्रवाहाच्या दिशेने वेगांची बेरीज. 12 अधिक 8 20 किलोमीटर पर आवर. तो म्हणतो प्रवाहाच्या दिशेने 2 तासात अंतर पार करतो. म्हणजे एका तासात 20 किलोमीटर तर 2 तासात 20 गुणिले 2 40 किलोमीटर अंतर पार करत असे. तर तेच अंतर विरुद्ध दिशेने जाताना किती वेळात पार करेल? 40 भागेला 4. ते अंतर 10 तासात पार करेल. 10 तास. जर अंतर विचारलं तर 40 किलोमीटर, जर वेळ विचारला तर 10 तास. एक खलाशी 48 किलोमीटरचे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो. जर त्याला तितक्याच अंतरावरून परतण्यासाठी 12 तास लागतात तर प्रवाहाचा वेग किती असेल? अपर स्ट्रीम, टेल वॉटर, डाऊन स्ट्रीम. 48 किलोमीटरचे अंतर प्रवाहाच्या दिशेने पार करण्यास 8 तास लागतात. म्हणजेच 48 भागाकारात 8 बरोबर 8 सकम 48. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग ताशी 6 किलोमीटर पर आवर असेल. एक माहिती मिळाली. जर समजा ही प्रवाहाची दिशा, ही बोट, हिला या दिशेने जायचं आहे, तर बोटेचा वेग आणि त्याला प्रवाह पण मदत करणार. म्हणजे बोटेचा वेग आणि प्रवाहाच्या वेगाची बेरीज होईल. समजा इथपर्यंत गेली तर ती परत या दिशेने येईल. म्हणजे प्रवाहाचा वेग, प्रवाहाची दिशा ही असेल तर बोटीच्या येण्याची दिशा ही विरुद्ध असेल. आणि दिशा विरुद्ध असली की वेगांची वजाबाकी होते. म्हणजे त्याला तेच 48 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 12 तास लागतात. 12 × 48 म्हणजे त्याचा विरुद्ध दिशेचा वेग
4 किलोमीटर पर आवर असेल. हे सेंटर म्हणजे सरासरी, या दोघांची सरासरी 4 अधिक 6 भागेला 2, 10 भागेला 2, 5 किलोमीटर पर आवर. प्रवाहाचा वेग 4 मध्ये काय जोडले की उत्तर 5? 1. 5 मध्ये काय जोडले की उत्तर 6 येईल? 1. या गणितात प्रवाहाचा वेग हा 1 किलोमीटर पर आवर असेल. आणि आजचा शेवटचा प्रश्न. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 60 किलोमीटरचे अंतर 12 तासात पूर्ण करते, आणि जर ती बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेली तर तिला तेवढेच अंतर पूर्ण करण्यासाठी 15 तास लागतात. तर बोटीचा ताशी वेग किती असेल? प्रवाहाच्या दिशेने 60 किलोमीटरचे अंतर 12 तासात. 60 किलोमीटरचे अंतर 12 तासात. 12 पंचे 60. प्रवाहाच्या दिशेने 5 किलोमीटर पर आवर असेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 15 तास लागतात. 60 भागेला 15 बरोबर 4 किलोमीटर पर आवर. 2 कंडिशन्स मिळाल्या म्हणजे गणित सोपे झाले. सेंटरमध्ये दोघांची सरासरी 4 अधिक 5 4.5 किलोमीटर पर आवर. इथून इकडे जाताना प्रवाहाचा वेग बोटीच्या वेगात ऍड होतो, म्हणजे 0.5 किलोमीटर पर आवर. इथून इकडे जाताना प्रवाहाचा वेग हा नेहमी सारखा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.